डहाणू शेगाव पायीवारी आजचा 5वा दिवस आहे आणि आता मी आहे लोणेवाडीला. ज्यावेळी आपली यात्रा सुरू झाली त्यावेळी मी आपल्या यात्रेचं फेसबुकवरती पहिला फोटो डहाणूहून टाकला आणि पहिला लाईक आणि पहिलं त्यांचं उत्कंठा एवढी होती चोपड्यांची का त्यांनी मला सांगितलं तुमच्या सेवेची संधी लवकरात लवकर प्राप्त होऊ द्या आणि तुमच्या सेवेची उत्कंठा लागलेली आहे. म्हणजे याला म्हणतात खरं प्रेम. आपल्या वारकऱ्यांमध्ये आणि यांच्यामध्ये आपल्यामध्ये हा जो दुवा आहे गेल्या कित्येक वर्षातला महाराजांनी घडवून आणलेला, त्याचं प्रेम इतकं उत्कट आहे की त्यांनी पहिलं लाईक दिलं मला आणि म्हणाले का आम्ही वाट बघतो. खरोखरीच आम्ही पण वाट बघत असतो दरवर्षी ज्यावेळी वारी संपते आणि आम्हाला पुढचं वर्ष सुरू होतं तर त्यावेळी कधी, कारण आता काही वारीमध्ये आमच्या नवीन असतात तर मग काही गोष्टी विचारतात तर त्यांना सर्वांना आम्ही सांगतो का लोणेवाडीला ज्यावेळी आपण चोपड्यांच्या घरी जाऊ इथे त्यावेळी आपली संपूर्ण बॉडी रिचार्ज होईल. म्हणजे आमची जी काही इतर कामं असतात कपडे धुणे वगैरे छानपैकी आंघोळ आणि निवांतपणे, म्हणजे असं नाही का घाईघाई आहे. आता 5 दिवस आम्हाला जरा काही मध्ये टप्पे मोठे असतात म्हणून आम्हाला घाई करायची असते, परंतु या ठिकाणी आम्ही घाई नाही करत आणि शांतपणे जसं आपलं घर आहे त्याप्रमाणे हे आम्ही या ठिकाणी खरोखर आनंदोत्सव साजरा होतो आमचा आणि खूप चांगल्या अनुभूती आम्ही घेतो, आनंदाची अनुभूती घेतो. महाराजांची कृपा आहे तशीच सर्वांवरती राहो या एका प्रार्थनेनंतर मी तुम्हाला सर्वांना महाराजांची कृपा तशीच राहो हे सांगतो आणि पुढचा मार्गक्रमण आम्ही आमच्या पायीवारीचं करतो. जय गजानन, जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज की जय. जय गजानन माऊली, जय गजानन, जय गजानन.